योहान येशूले बाप्तिस्मा देते। योहान जकर्या आणि एलिशिबा याचा पोरगा मोठा होऊन एक भविष्यवक्ता बनला। तो जंगलामध्ये राहत असायचा, सहद अन गावागावातले हिरवे घोळे खात असायचा आणि त्याचे कपडे उटाच्या केसापासून बनविलेले होते। योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले। त्याने त्याले प्रचार केला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्याले बाप्तिस्मा दिला। अनेक धार्मिक पुढारी पण बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, पण त्यानं आपल्या पापाविषयी पश्चाताप केला नाही आणि आपले पाप कबूल केले नाही। योहानानं त्या धार्मिक पुढाऱ्याला म्हटलं, तुम्ही सापाच्या पिल्लांनो पश्चाताप करा आणि तुमची वागणूक बदला। प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि आगीमध्ये टाकण्यात येईल। योहानाने भविष्यवक्त्याच्या या वचनाची पूर्तता केली। पाय, मी आपल्या दूत तुझ्यासमोर पाठवत आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करणार। काही यहुदी लोकांनी योहानाले विचारलं, काय तू मसीहा आहे? योहानाने म्हटलं, मी मसीहा नाही आहे, पण माया मागून एक जण येत आहे, तो एवढा मोठा महान आहे की त्याच्या जुत्याच्या बंद तोडण्याची पण माही लायकी नाही। दुसऱ्या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला। योहानाने त्याले पाहून म्हटलं, पहा, देवाचा कोकरू जो जगातल्या लोकांच्या पापायले उचलून घेऊन जाईल। योहानाने येशूले म्हटलं, मी तुले बाप्तिस्मा देण्याच्या योग्य नाही, उलट मले तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे। पण येशूने त्याले म्हटलं, तू मले बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या नजरेने हे करणे योग्य आहे। तेव्हा योहानाने त्याले बाप्तिस्मा दिला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते। जेव्हा येशू बाप्तिस्मा घेतल्यानंतर पाण्यातून वर आला, तेव्हा देवाचा आत्मा कबुतराच्या रूपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला। त्याच वाक्ती आकाशवाणी झाली, तू माया परमप्रिय पुत्र आहे, तुझ्या बाऱ्यात मी खूप संतुष्ट आहे। देवाने योहानाले सांगितले होते की तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या माणसावर पवित्र आत्मा उतरून येईन तोच माणूस देवाचा पुत्र असीन। एकच देव आहे। पण जेव्हा योहानाने येशूले बाप्तिस्मा दिला, तेव्हा त्याने देवबापाले बोलत असताना पाहिलं, देवाचा पोरगा येशूले पाहिलं आणि पवित्र आत्म्याले पाहिलं।